ठरलं तर मगचा आजचाच म्हणजे 2 डिसेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहत आहोत. तर रविराजांच्या घरी सायली, अर्जुन आणि चैतन्य तिघी आलेले असतात. अर्जुन म्हणत असतो, सिनियर मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर ते म्हणतात, हो बसा ना, बोलूयात आपण. आता बसल्यानंतर सुद्धा कोणी काहीच बोलत नाही. त्यानंतर रविराज म्हणतात, अरे बोल ना, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावरती अर्जुन काहीच बोलत नाही. त्याच्यानंतर रविराजांना जरा शंकाच येते. त्यांना वाटतं की अर्जुन आणि सायलीने जे काही केलेलं आहे महिपतसोबत, तर त्या सगळ्याबद्दलच त्यांना बोलायचं आहे की काय. त्याच्यापुढे रविराज म्हणतात, काही प्रॉब्लेम झाला आहे का? तर अर्जुन सायली गप्पच असतात. रविराज म्हणतात, नाही मी तुम्हाला आधीच सांगत होतो की तुम्ही महिपतच्या बाबतीत जे काही करताय ना की त्यामध्ये खूपच रिस्क आहे म्हणून. अर्जुन खुणवत असतो की नाही म्हणून, पण रविराज ऐकूनच घेत नाही. पुढे चैतन्य म्हणतो, नाही नाही सर, तसं काही झालेलं नाही आहे. मग रविराज म्हणतात, मग मग काय झालंय? तर सायली पुढे म्हणते, रविराज काका, आतापर्यंत जे काही घडले ना तर त्यामुळे महिपत घाबरलाय हे तर नक्कीच आहे, पण आपल्याला जर का त्याला कोंडीत पकडायचं असेल ना तर ही एक गोष्ट करणं खूपच गरजेचं आहे. त्यावरती रविराज म्हणतात, हो ॲक्सिडेंट स्पॉटवरती त्याला परत घेऊन जायचं. आता हे सगळं सांगितले ना तुम्ही मला, पुढे काय म्हणणं आहे तुमचं? तर यावरती अर्जुन म्हणतो की सायलीला एक गोष्ट वाटते आणि मला सुद्धा ती गोष्ट पटते की जेव्हा महिपत त्या ॲक्सिडेंट स्पॉटवरती येईल तेव्हा त्याला तिथे प्रतिमा त्या दिसायलाच हवी. आता हे ऐकल्यानंतर रविराज एकदम शॉकच होऊन जातात, कारण त्यांना ही गोष्ट अजिबातच पटलेली नाही आहे. आता ती जोरात म्हणतात, काय प्रतिमाला महिपतच्या समोर घेऊन जायचं? त्यावर सायली म्हणते, आपल्याला जर का महिपतच्या बुद्धीचा आणि मनाचा तोल घालवायचा असेल ना तर प्रतिमा त्यांनी तिथं असणं खूपच गरजेचं आहे. आता रविराजांना हे काही आवडलेलं नाही आहे. पुढे सायली म्हणते, कारण 22-23 वर्षांपूर्वी जी गोष्ट घडली होती त्याच्याशी ह्याच 2 व्यक्तींशी थेट संबंध आहे. रविराज म्हणतात, ते काही असू दे, पण मी प्रतिमाला महिपतच्या समोरच काय त्या ॲक्सिडेंट स्पॉटच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही. महिपत समोर आल्यानंतर तिला किती त्रास होतोय हे माहिती ना तुम्हाला, तरीही तुम्ही असं वागताय. अर्जुन म्हणतो, पण सिनियर हा एकच चान्स आहे. तर याच्यावरती रविराज म्हणत असतात, हे बघ मला काहीही तुमचं ऐकून घ्यायचं नाही आहे अर्जुन. आणि पुढे म्हणतात की महिपत किती भयानक माणूस आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची अजिबात गरज नाही आहे. तो प्रतिमाला बघून संतापला किंवा तुमच्या प्लॅनप्रमाणे पॅनिक झाला तर तो सरळ सरळ प्रतिमावरती हल्ला करेल, असं रविराज अगदी पोटतिडकीने बोलत असतात. आणि एवढी साधी गोष्ट समजत नाही आहे का तुम्हाला? तर अर्जुन म्हणतो, सिनियर प्रतिमात्याला काही होणार नाही आहे, मी स्वतःच असणार आहे आणि मी प्रतिमात्याला काही होऊ देईल असं वाटतंय का तुम्हाला? त्यावरती चैतन्य म्हणतो, शिवाय सर मी पण असणार आहे, तुम्हीही असणार आहेत आणि इन्स्पेक्टर सावंत त्यांची अख्खी टीम घेऊन येणार आहेत. प्रतिमात्या सेफच असतील तिथं. आता हे सगळं काही रविराजांना पटत नाही. सायली म्हणते, महिपतला घाबरवण्याची आपल्याकडे ही पहिली आणि शेवटची संधी आहे आणि आपल्याला त्याच्या तोंडूनच कबुली हवी आहे ना, त्यामुळे गुन्हा जिच्या बाबतीत घडलाय ती व्यक्ती समोर असायलाच हवी. सायली असं म्हटल्यानंतर रविराज म्हणतात, हे बघा तुम्ही मला कितीही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तरीही मी परवानगी देणार नाही, असं स्पष्टच रविराज आता सांगून टाकतात. अर्जुन म्हणत असतो, सिनियर माझं ऐकून तरी घे. तेवढ्यातच प्रतिमा त्या कॉफीचा ट्रे घेऊन आतमध्ये येतात आणि कॉफीचा ट्रे ठेवतात आणि सगळेजण एकदम शांतच होतात. त्यांना बघून कुणी काही बोलतच नाही. आता प्रतिमा त्या बाहेर जायला निघतात, चैतन्यपर्यंत जातात आणि लगेचच त्या वळून पाठीमागे एकदमच मोठ्या आवाजात म्हणतात की मी ऐकले तुमच्या सगळ्यांचं बोलणं म्हणून. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे चेहरे एकदम दाखवलेले आहेत अचानकच गांभीर्य झाल्यासारखे. आणि पुढे त्या म्हणतात की आणि मला सायलीचं बोलणं पटतंय, मी महिपत शिकरेसमोर जायला तयार आहे, असं प्रतिमात्या म्हणल्यानंतर रविराजांना तर हे अजिबातच आवडत नाही. ते डायरेक्ट उभे राहतात आणि आता अर्जुन आणि सायलीला तर या गोष्टीचा आनंद होतो. रविराज म्हणतात, प्रतिमा अगं ही मुले वेडेपणा करतायत, पण तू नको याच्यामध्ये सामील हो, असं रविराज प्रतिमाला म्हणत असतात. पुढे म्हणतात, हे बघ तुझी स्मृती जाणं, तुझा तो ॲक्सिडेंट, हे या सगळ्याला महिपत जबाबदार आहे असं आपल्याला वाटतंय आणि अशा परिस्थितीमध्ये तुला महिपतच्या समोर जाऊ देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे असं कसं काय तू बोलू शकतेस, असं रविराज म्हणत असतात आणि तिथून रागारागाने निघून जातात. आता रविराज निघून गेल्यानंतर प्रतिमा त्याला सुद्धा समजत नाही. त्याही आता त्यांच्या पाठीमागं निघून जातात त्यांना समजावून सांगण्यासाठी.
आणि अर्जुन इकडे सायलीला डोळ्याने इशारा करून सगळं ठीक होईल असं सांगत असतो. आता रविराज घराच्या एकदम बाहेर जाऊन उभारलेले असतात, तर तिथे पाठीमागे प्रतिमात्या येतात. आता प्रतिमात्या त्यांच्या हातावरती हात ठेवतात. तर रविराज म्हणतात, मला कसलीही चर्चा करायची नाहीये. प्रतिमात्या म्हणत असतात, माझं थोडं ऐकून तरी घ्या ना, माझ्याकडे बघा ना आणि माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या ना प्लीज. आता रविराज त्यांच्याकडे वळतात आणि पुढे म्हणतात की मला अपघातापर्यंत सगळं काही आठवलंय, फक्त ती एकच रात्र जी आहे तर ती मला आठवत नाहीये. ती रात्रसुद्धा जर का मला आठवली आणि जर का माझी स्मृती लख्ख परत आली तर तर तुम्हाला ते नको आहे का हो? असं म्हणल्यानंतर रविराज म्हणतात, असं कसं बोलतेस तू प्रतिमा, तुझी स्मृती परत येऊ नये असं मला वाटेल तर का? तर प्रतिमा त्या म्हणतात, मग आता माझ्याकडे दोनच पर्याय आहेत, एकतर घाबरायचं, कच खायची का महिपतला अगदी सामोरं जायचं. हे दोनच पर्याय आहेत माझ्याकडे, किंवा धीर गोळा करून मन घट्ट करून आणि माझ्या भूतकाळाला सामोरे जायचं. आता हे दोनच पर्याय आहेत माझ्याकडे आणि मला अगदी मनापासून दुसरा पर्याय निवडावा असं वाटतंय. असं म्हणल्यानंतर रविराज त्यांच्याकडे बघतच राहतात, कारण त्यांना तर ही गोष्ट आवडलेली नसते. आता याच्या पुढे रविराज नाही, प्रतिमा मला तुला पुन्हा गमवायचं नाहीये ग. प्रतिमा म्हणते की नाही, मला काही होणार नाहीये आणि महिपत तिसऱ्या असल्यानंतर तुम्ही सगळेजण असालच ना माझ्या सुरक्षिततेसाठी. रविराज म्हणतात, नाही तरी पण ना मी ही रिस्क नाही घेऊ शकत नाही. प्रतिमा म्हणते की माझी इच्छा आहे म्हणून सुद्धा तुम्ही तयार होणार नाही का या गोष्टीला? माझ्या आयुष्यात खूप काही घडून गेले, भयंकर घडून गेले आणि ते नेमकं काय आहे हे मला कळायलाच हवं आहे. अर्जुन सायली आपल्या भूतकाळ शोधण्यासाठी इतका धडपड करतायत, मग मी कशी मागे राहू? असं प्रतिमात्या म्हणत असतात. आता हे रविराजांना थोडंसं पडतं आणि पुढे ते म्हणतात, म्हणजे तू माझं ऐकणारच नाही आहे का? प्रतिमात्या म्हणतात की या बाबतीत तुम्ही माझं ऐकणार नाही आहेत का? आणि माझी इच्छा आहे आणि माझी खात्री आहे की तुम्ही माझी नक्कीच ऐकून घ्याल आणि मी माझी भीती जमेल तितकी बाजूला ठेवीन. आता फक्त मला तुमची परवानगी हवी असं ती रविराजांना म्हणत असतात प्रतिमात्या. आता त्यावरती रविराज म्हणतात की मी तुझं मन मोडणार नाही, याचाच गैरफायदा घेतेस का ग तू प्रतिमा? आता असं म्हणल्यानंतर 2 मिनटं प्रतिमात्या शांतच राहतात. पुढे रविराज म्हणतात, मग तू ही जी हिंमत दाखवतेस ना त्याला खरंच तोड नाही आहे प्रतिमा. आता असं म्हणल्यानंतर प्रतिमात्यांचा चेहरा जरा खुश होतो. आता पुढे रविराज म्हणतात, ठीक आहे, समजा मी जर तुला महिपतसमोर जाण्याची परवानगी दिली तर मला तू एक वचन देशील का? प्रतिमात्या म्हणतात, तर कोणतंही वेडवाकडं धाडस तू करायचं नाहीस आणि तुझ्या जीवाला जर का धोका आहे असं तुला थोडंसं जरी जाणवलं तर जिथं आम्ही थांबलेलो आहोत तिथं तू ताबडतोब परत यायचं. देतेस का वचन? मला या गोष्टीचं सांग बरं, देतेस का वचन? आता प्रतिमात्या रविराजांच्या अगदी हातावर हात ठेवून म्हणतात की दिलं वचन म्हणून. आता रविराजसुद्धा त्यांच्या हातावरती हात ठेवतात आणि हा सीन खूपच छान दाखवलेला आहे, तुम्ही टीव्हीवरती बघायला अजिबात विसरू नका. आता आपण दुसरा सीन पाहणार आहोत, तो म्हणजे चैतन्य, सायली आणि अर्जुन तिघेही बोलत असतात. आता हे तिघजणही महिपतबद्दल बोलतात. अर्जुन म्हणतो, आय थिंक इट्स सॉर्टेड नाऊ. बस आता याचा महिपतवरती आपल्याला हवा तसा इफेक्ट व्हायलाच हवा. आता हे आणि एवढंच वाक्य सुमन ऐकते, कारण ती तिथे कॉफीची कप न्यायला आलेली असते. आता ते पटकन ते कॉफीचे कप घेते आणि किचनमध्ये जाऊन ठेवते आणि तिथे ती विचार करायला लागते, महिपतवर परिणाम व्हायला हवा म्हणजे अर्जुन आणि सायली आणि भाऊजी हे सर्वजण मिळून महिपत शिखरेला अडकवण्याचा काही प्लॅन करतायत का? देवी आई, तसं जर काही असेल तर त्यांचा प्लॅन यशस्वी होऊ दे. पण हे तर घरातच आहेत. आता यांना जर काही सगळं समजलं की हे सगळे महिपतच्या विरोधात काहीतरी शिस्त आहे तर ते लगेच जाऊन महिपतला सावध करतील ना. नाही, काही करून यांना आता घराच्या बाहेर जाण्यासाठी भाग पाडायलाच हवं. असा सुमन किचनमध्ये उभारून विचार करत असते. तोपर्यंतच पाठीमागून नागराज येऊन सोफ्यावर बसलेला असतो. तो फोन बघत असतो. आता सुमन लगेचच बघते आणि विचार करते की याला घराबाहेर कसं पाठवायचं आणि लगेचच त्याच्याजवळ जाते. आता सुमनच या नागराजला या सगळ्या प्रकरणात नक्कीच अडकवणार आहे. आता सुमन जाऊन नागराजला म्हणते, अहो मी काय म्हणते? नागराज म्हणतो, काय नको म्हणू, काय म्हणणार आहे दुसरं? तू हे डबे इकडे ठेवा नाही तर दुसऱ्या ह्या बॅगा तिकडे ठेवा. नवऱ्याला फक्त कामच लावत असतेस तू. त्यावर सुमन म्हणते, कोणती बॅग हो? लगेच नागराज म्हणतो, कोणती बॅग? वा, म्हणजे लक्षात नाही आहे तुझ्या. शेफारली आहेस सुमन, तू फार शेफारली आहेस, लक्षात ठेव. जास्त जर का शेफारू नकोस.
नाहीतर मी माझ्या मनात आलं ना असं एका मिनिटात सरळ करीन तुला. सुमन म्हणते, अहो असं चिडू नका ना तुम्ही, मी तुम्हाला इथे एक छोटंसं काम सांगायला आली आहे. तुम्ही ठाण्याला माझ्या आत्याकडे जाऊन तिला एक औषध देऊन येता का? तर मग लगेच नागराज म्हणतो, ठाण्याला आणि तुझ्या आत्याकडे? तू काही डोक्यावर पडलीस का सुमन? ही असली कामं मी नाही करणार. अरे मी तुझा नवरा आहे का घरगडी आहे तुझा? सुमन म्हणत असते, अहो असं काय करताय? हे बघा तेवढी इमर्जन्सी नसती ना तर मी तुम्हाला जायला सांगितलंच नसतं, पण ते तेल लावल्याशिवाय तिचे गुडघे दुखायचे थांबणारच नाही आहेत ना, म्हणून सांगते हो. आता हे सगळं सुमन बोलत असते. तिथे तेवढ्यात रविराज येतात आणि म्हणतात, काय ग काय झालं सुमन? तू नागराजला काहीतरी काम सांगितलं आणि तो नेहमीप्रमाणे नकार घंटा वाजवतोय तो, बरोबरच ना? त्यावर सुमन म्हणते, मी यांना ठाण्याला जायला सांगते आणि हे जातच नाही आहेत. त्यावर रविराज म्हणतात, नागराज ठाण्याला जा, हां नागराज ठाण्याला जा, असं दोनदा ओरडून म्हणतात. आता नागराजला काही बोलायलाच येत नाही आणि पुढे म्हणतात, आणि ती जे सांगते ते काम करून ये. नागराज म्हणतो, अरे पण ठाण्याला एवढा लांब मी? रविराज म्हणतात, जा म्हणतोय ना मी तुला, उठ चल जा. त्यावर नागराज म्हणतो, बरं जातो जातो, असे दात खाऊन सुमनकडे बघत म्हणतो, आणा तेल, आणा घेऊन या तेल. आता सुमन पटकन तेल घेऊन येते. तोपर्यंत नागराज सांगत असतो, अरे दादा खूप लांब आहे असं तसं, पण रविराज काही तेच ऐकत नाहीत. आता सुमन हातामध्ये तेल देते, तेलाची पिशवी देते आणि आता नागराजला तिथून जावंच लागतं. तोपर्यंत आता इकडे दुसरा सीन दाखवलेला आहे, तो म्हणजे रविराज, अर्जुन, चैतन्य, सायली आता हे सगळेजण मिळून महिपतला आता फोन करणार आहेत. आता अर्जुन म्हणतो, आता दुसरा स्टेप, आता महिपतला परत एकदा फोन करायचा, असं म्हणून अर्जुन महिपतला फोन लावतो. आता महिपत निवांत बसलेला असतो सोफ्यावरती. आता महिपत लगेचच फोन बघतो आणि रागारागातच फोन उचलतो, म्हणजे साऊंड ऑन करूनच ठेवतो आणि लगेचच महिपत म्हणतो, हॅलो. तोपर्यंत अर्जुन इकडे लगेचच बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो, 22 वर्षांपूर्वीचा अपघात आठवला का नाही तुला? असं अर्जुन म्हणल्यानंतर लगेच महिपत म्हणतो, कोण आहे रे तू? तुला त्या ॲक्सिडेंटबद्दल काय माहिती आहे? अर्जुन म्हणतो, माहिती आहे मला, सगळं माहिती आहे. काय तू काय केलं होतंस ते सगळं पुराव्यांसकट माझ्याजवळ आहे, असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि ते सगळे पुरावे मी जगासमोर आणू शकतो. आता असं अर्जुन म्हणल्यानंतर महिपत घाबरतो आणि पुढे म्हणतो, किंमत बोल, सगळे पुरावे मला आणून द्यायचे, किंमत बोला, तो फक्त किंमत बोल, असं महिपत म्हणत असतो. आता अर्जुन खुनीनं सांगतो की खुनीनं सांगतो की महिपत घाबरला आहे म्हणून. आता महिपत म्हणतो, मला सगळे पुरावे आणून द्यायचे आणि स्वतःचं तोंड कायमचं बंद करायचं, रोकड बोल आणि कुठं पाहिजे तिथं मी तुला आणून देतो. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे मी सांगेन ते तो अमाऊंट मला मिळेल का? तिकडे महिपत म्हणतो, 113%, तुला जी अमाऊंट हवी ना तुला ती मिळेल. अर्जुन पुढे म्हणतो, ठीक आहे, कधी आणि कुठे भेटायचं ते तुला मी सांगतोच, असं म्हणून अर्जुन लगेचच फोन कट करतो आणि महिपतसुद्धा फोन तिकडून कट करतो. आता फोन कट झाल्यानंतर लगेच रविराज म्हणतात, तर महिपत लाच द्यायला तयार झाला, याचाच अर्थ त्यानं गुन्ह्याची कबुलीच दिली आहे. आता अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली सिनियर, असंच आहे. पण चैतन्य म्हणतो, पण आता यावेळेस तो नक्की ट्रॅक पण होईल हं सर. आता अर्जुन म्हणतो, चैतन्य आपण जिथे ट्रॅप लावला आहे तू तिथे जा आणि आपण रेकी केली त्याप्रमाणे त्या लोकेशनवरती तू सगळे तिथे कॅमेरे प्लेस कर आणि तिथे गेल्यानंतर मोबाईल फोनने जमेल तेवढे फोटोज काढ आणि मला लगेच फोटो पाठव. त्यावरती अर्जुन म्हणतो, ओके, आणि चैतन्य म्हणतो ओके आणि तिथून निघून जातो. अर्जुन म्हणतो, सिनियर आम्ही जे लोकेशन ठरवलं आहे ना, आणि आता इथून पुढचा प्लॅन सगळा अर्जुन रविराजांना सांगत असतो. आणि हे ऐकताना प्रतिमात्या जरा भावूक होतात आणि मनातल्या मनात विचार करतात. आणि या दोघांचं बोलणं थोडंसं आपल्याला ऐकवलेलं नाही आहे, थोडंसं म्युझिकली ऐकवलेलं आहे. आणि याच्यानंतर प्रतिमात्यांना काय होतं माहीत नाही, ते अचानकच रूममधून बाहेर निघून जातात. आता हे सगळं सायली आणि रविराज दोघंही ऑब्झर्व करतात आणि आता त्यांच्या पाठोपाठ सायलीसुद्धा लगेचच बाहेर जाते आणि प्रतिमात्यांच्या पाठोपाठ सायलीसुद्धा त्यांच्या पाठीमागे जाते आणि म्हणत असते की प्रतिमात्या म्हणून जिना उतरताना त्यांना हाक मारत असते. आता आपण इकडे दुसरा सीन पाहतोय. समीरा जे आहे तर ते घरामध्ये जोरजोरात सचिन करून हाक मारत असते, सचिन कुठेस तू, सचिन कुठेस तू? तोपर्यंत सचिन पाठीमागून येतो आणि म्हणतो, सॅम मी इथेच आहे. त्यावरती समीरा म्हणते, अरे कुठे गेला होतास तू? मला वाटलं की मला तू कुठे दिसेना म्हणजे. त्यावर सचिन म्हणतो, म्हणजे काय तुला वाटलं का मी माझ्या परत कामावरती तुला न सांगता निघून गेलो म्हणून? काय सॅम हे, मी तुला प्रॉमिस केलं आहे ना की तुला आता सांगितल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आहे, मग तरीही तू अशी पॅनिक का होतीयस? त्यावरती समीरा म्हणते, सॉरी. आता सचिन म्हणतो, नो सॉरी, आय विल नॉट ॲक्सेप्ट दिस अपॉलॉजी, ओके.
आता असं म्हटल्यानंतर पुढे सचिन म्हणतो, त्यासाठी तुला माझ्या आजची गरम गरम कॉफी प्यावी लागेल, तीही स्ट्रॉंग. असं म्हणल्यानंतर समीरा लगेचच हो म्हणते. सचिन म्हणतो, मंजूर आहे ना? तर ती हो म्हणते आणि पुढे म्हणतो, गुड गर्ल. असं म्हणून तो कॉफी करायला निघणारच असतो. इतक्यातच त्याला कल्पनाताईंचा फोन येतो. आता मोबाईलवरती कल्पना काकू हे नाव पाहत असतो आणि इकडे समीरा त्याच्याकडे बघत असते. आता त्याला काय करावं ते काही सुचत नाही. तो पटकन फोन घेतो आणि म्हणतो, हां हॅलो बोला ना. आणि असं बोलत बोलत तो किचनमध्ये जातो आणि त्याच्या पाठोपाठ लगेचच समीरासुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते फोनवरचं बोलणं ऐकायला. आता सचिन कानाला फोन लावून म्हणतो, हां बोला, काय म्हणताय? कल्पनाताई म्हणतात, हां सचिन कसा आहेस? सचिन म्हणतो, मी मस्त, तुम्ही सगळे कसे आहात? कल्पनाताई म्हणतात, आम्ही ना तुझ्या होणाऱ्या बाळाच्या आईचं कौतुक करण्यामध्ये बिझी आहोत. त्यावरती सचिन म्हणतो, अच्छा अच्छा अच्छा, या ऑफकोर्स बरोबर आहे. पुढे कल्पनाताई म्हणतात, बरं सचिन तू कधी येतोयस? खूप बिझी आहेस का रे? आता सचिन म्हणत असतो, हो बिझी तर आहेच आणि ते काय आहे ना की कॉन्फरन्स सुरू आहे ना आणि आता 2 ब्रांचेसची जबाबदारी घ्यायची म्हणजे आणि हे सगळं लोड होणारच ना आणि ती कॉन्फरन्स खूपच इम्पॉर्टंट आहे ना म्हणून. असं म्हणत असतो. इकडं समीरा त्याच्याकडे किचनमध्ये येऊन पाहत असते. स्माईल करून तो कसा बोलतोय तो. कल्पनाताई म्हणतात, हो ते आहेच. बरं सचिन, तुझी बायको इकडे मला खानाखुणा करते, 1 मिनिट हां तिच्याशी बोल. सचिन म्हणतो, नाही नको राहू दे. मला ना आता एक अर्जंट कॉन्फरन्स कॉल आहे, तर म्हणून मी ना तुम्हाला नंतर कॉल करतो हां. असं म्हणत असतो. त्यावर कल्पनाताई म्हणतात, हो चालेल, हां नक्की कर पण फोन. सचिन म्हणतो, ओके बाय म्हणून लगेचच पटकन फोन ठेवून टाकतो. आता समीरा तर हे बघत असते. कल्पनाताई म्हणतात, आज सचिन एवढा घाईत का होता? नेहमीसारखा बोलला सुद्धा नाही, असं कल्पनाताई मनातच बोलतात. तोपर्यंत समीरा त्याच्याजवळ येते आणि म्हणते, काय झालं? कॉल का ठेवलास तू? तुला खरंच कॉल आहे तुला? त्यावर सचिन म्हणतो, तो ना माझ्या एका काकूंचा फोन आला होता. अगं त्या एकदा बोलायला लागल्या ना की त्या बोलतच राहतात ग, कोणाचं ऐकूनच घेत नाहीत. आणि वरून तर त्या म्हणाल्या की काकांशी पण बोल, म्हणजे त्या काकांशी बोलताना माझा अर्धा तास तर तिथेच गेला असता, म्हणून मी बोललो नाही. हे घे ना कॉफी रेडी आहे. असं म्हणून सचिन तिला कॉफी देतो आणि ती थँक्यू म्हणते, हा वेलकम म्हणतो आणि हा याची नजर जी आहे ती अगदी खुश अशी दाखवलेली आहे. आता इकडे अस्मिता म्हणते, छान झालं, एवढं करून सुद्धा सचिन कामातच होता ना. त्यावरती आणि पुढे म्हणते की हा माणूस 24 तास काम करतो की काय करतो ना देवच जाणे. कल्पनाताई म्हणतात, अगं नंतर तो तुला फोन करेल ना, एवढं काय त्याच्यामध्ये? असं म्हणत असतात आणि सतत स्वतःच्या फोनकडे बघून कोणाची तरी वाट बघतात. अस्मिता म्हणते, मम्मा जसं मी सचिनचा सतत विचार करत असते ना, तसाच तू सतत नेहमी सायली आणि अर्जुनचा विचार करत असते, हो की नाही? बरोबर आहे ना? आताही तू त्यांचाच विचार बघते, आताही तू त्यांचीच वाट बघतेस ना? कल्पनाताई म्हणतात, हो अगं बघ ना, अजून दोघंही जण आलेलेच नाही आहेत, किती वेळ झालं ना आता. त्यावरती अस्मिता म्हणते, खरं सांगू का मम्मा, मला काय वाटतंय ना की त्या दोघांमध्ये ना काहीतरी वेगळं शिजतंय ग. आणि हे सगळं अस्मिता सांगत असते. पुढे म्हणते, अगो ते दोघंजण अचानक निघून काय जातात, सतत घाईत काय असतात, सगळं ओके असेल ना ग मम्मा, त्यांचं काय चाललं असेल? कल्पनाताई घाबरून ओरडून म्हणतात, हो सगळं ओके असेल, उगीच तू आता काही शंका वगैरे काढू नकोस हां. अस्मिता म्हणते, सॉरी तू अर्जुनला एक कॉल तरी करून बघ ना. आणि अस्मिता तर अर्जुनला कॉल करतात पण अर्जुन काही केल्या फोनच उचलत नाही. आता अस्मिता म्हणते, मम्मा नको टेन्शन घेऊ. त्यावर कल्पनाताई म्हणतात, अगं हो पण हे दोघे कुठं असतील? असं म्हणतात. आणि आता इथे पुढचं सीन दाखवलेलं आहे की प्रतिमात्या जे आहेत तर त्या पायऱ्या उतरून येत असतात. त्यावरती लगेच सायली त्यांच्या पाठोपाठच निघून येते आणि त्यांना हाक मारत असते की प्रतिमात्या म्हणून, आणि म्हणते की तुम्ही काही न बोलता असं निघून का आलात? त्यावर प्रतिमात्या म्हणतात, काय बोलणार होते मी, आपण जे काही करायला निघालो आहोत ते खूप धोक्याचं आहे, हे कळतंय ग मला, पण ते करायलाच हवं हेही कळतंय मला. आता सायली त्याच्यावरती म्हणते, प्रतिमात्या तुम्ही खूपच मोठं धाडस दाखवताय आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. समोर जाणं जर का गरजेचं नसतं तर आम्ही तुमच्याबद्दल तसा विचारही केला नसता. त्यावर लगेच प्रतिमात्या म्हणतात, हे मला माहिती आहे ग बाळा. आणि सायली म्हणते की प्रतिमात्या तुम्ही ना समोर जाल ना तेव्हा ते तुम्ही संपूर्ण तयारीनिशीच, फक्त मानसिक नाही तर ते शारीरिक तयारीने सुद्धा तुम्ही मैपच्या समोर जाल. तर प्रतिभात्या म्हणतात, म्हणजे काय असतं?
त्यावरती सायली म्हणते, आपला असा अंदाज आहे की महिपतनेच तुमचा अपघात केला असेल, हा आपला अंदाज आहे. आणि तसं जर का खरं असेल, त्याने जर का तो अपघात केला असेल तर नंतर तो तुम्हाला समोर बघून नक्कीच चवताळेल. कदाचित तुमच्यावरती हल्लाही करेल, तुमच्यावरती वारही करेल. पण अशा वेळेला तुम्ही घाबरून नाही जायचं प्रतिमात्या. उलट पूर्ण ताकदीने तुम्ही त्याच्यावरती प्रतिहल्ला करायचा. आता प्रतिमात्या म्हणतात, प्रतिहल्ला आणि मी? तर सायली म्हणते, हो, प्रतिहल्ला तुम्ही करायचा. आणि आपण प्रत्येक स्त्रीमध्ये एक दिवाई असतेच की, आणि महिपतसारख्या राक्षसासमोर तिचं दर्शन हे होतंच, असं सायली सांगून प्रतिमात्याला जरा धीर देत असते. पुढे प्रतिमात्या म्हणतात, तुम्ही सगळे आजूबाजूला असाल ना गं माझ्या? तर सायली म्हणते, अर्थातच तुमच्या केसालाही आम्ही धक्का लागू देणार नाही प्रतिमात्या. आपण जर का महिपतने जर काही वेळेला हल्ला केला तर तुम्ही सुद्धा तयार असायलाच हवं ना. आता असं म्हणल्यानंतर प्रतिमात्या हो म्हणतात. पुढे सायली म्हणते, त्याने जर आयत्या वेळेला हल्ला केला तर तुम्ही सुद्धा प्रतिहल्ला करायलाच हवा. तो आयत्या वेळेला कसे वार करेल, काय करेल, त्यावेळेस आयत्या वेळेला आपण काय करायचं, हे सगळ्या गोष्टी आपण आत्ताच ठरवूयात का प्रतिमात्या? हो प्रतिमात्या हो म्हणतात. आता सायली म्हणते, चला आपण बाहेर जाऊया आणि हे सगळं ठरवूयात. आता इथे दुसरा सीन दाखवलेला आहे प्रियाचा. प्रिया म्हणत असते, या अर्जुन सायलीचं काय चाललंय ना काहीच कळत नाही आहे. त्यांच्या खोलीला ना कान लावून कान झिजला माझा, पण काही ऐकायलाच आलेलं नाही. असं म्हणून म्हणते की नागराज आणि महिपतला इतकं सगळं सांगितलं आहे तर ते काही करतायत का नुसतं बसलेत बघूयात, म्हणून ते नागराजला फोन लावत असते. पण काही केलं नागराज काही फोन उचलतच नाही. पुढे म्हणते, नागोबा माझा कॉल का उचलत नाही आहे, असं म्हणत असते. आणि पुढे विचार करते की म्हणजे मग तिथे आणखीन काही घडलं असेल का? नाही, मला ना तिथं जावंच लागेल, मला नागोबाकडे जाऊन बघायलाच हवं, असं म्हणून प्रिया निघतच असते नागोबाकडे जायला. तोपर्यंत अश्विन तिथं येतो आणि म्हणतो, तन्वी कुठे निघालीस तू? तन्वी म्हणते, जरा बाहेर जाऊन येते. अश्विन म्हणतो, बाहेर कुठे निघाले? बाहेर म्हणजे कुठे चालीस तू? तर प्रिया म्हणते, अरे बाहेर म्हणजे आईबाबांकडे जाऊन येते, त्यांची खूप आठवण येते. अश्विन म्हणतो, आठवण येते आईबाबांची? प्रिया म्हणते, हो. अश्विन म्हणतो, त्यांना येते का तुला तुझी आठवण? तर प्रिया म्हणते, अरे त्यांना नको येऊ देत आठवण माझी, पण मला येते ना त्यांची आठवण, म्हणून मी त्यांना भेटायला जाते. अश्विन म्हणतो, तुझ्या वाढदिवसाला काय काय झालं होतं ते विसरलीस का तू तन्वी? आणि हे बघ तन्वी, तुला तुझा परत इन्सल्ट झालेला चालत असेल, पण मला चालत नाही, ठीक आहे का? तर प्रिया म्हणते, अश्विन अरे ठीक आहे, आई बाबा रागवलेत, त्यावरती इन्सल्ट कुठून आलाय आणि मला भेटायचं रे त्यांना. अश्विन म्हणते, हे बघ हट्टीपणा करू नकोस, तुला बाहेर जायचंय ना, आपण दोघं बाहेर जाऊयात, तू ठरव तुला कुठं बाहेर जायचंय ते, पण विनाकारण तू तुझ्या माहेरी जायचं नाहीस. तर प्रिया म्हणते, अश्विन प्लीज समजून घे ना, मला जाऊ देत ना. तर अश्विन म्हणतो, हे बघ प्रिया, उगीच आर्ग्यू करू नकोस, मी आता फ्रेश होऊन येतो आणि आपण जाऊयात, तू ठरव तुला कुठं जायचं ते. चल बरं, चल आपण रूममध्ये जाऊया, असं म्हणून अश्विन तिला घेऊन जातो रूममध्ये. आता सायली इकडे घराच्या बाहेर जाऊन घराच्या अंगणामध्ये प्रतिमात्यांना ट्रेनिंग देणार असते. आता तिथे त्या दोघीजणी गेल्यानंतर सायली म्हणते की, प्रतिमात्या तुम्ही तयार आहात ना, आपण सुरू करायचं का? प्रतिमात्या म्हणतात, हो. आता सायली म्हणते, प्रतिमात्या पदर खोचून घ्या आणि शक्यतो तिकडे जाताना तुम्ही ड्रेसेस घाला, म्हणजे तुम्हालाही सगळं करणं सोपं जाईल, चालेल ना? तर प्रतिमात्या म्हणतात, बरं. पुढे सायली म्हणते, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात घाबरू नका, आम्ही सगळेजण तिथं असणारच. जर का महिपत समोरून आला आणि त्याने तुमचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल? तुम्ही तुमचे दोन्हीही हात त्याच्या हातांमधून कोपरापर्यंत बाहेर आणाल आणि जोरात हिसका द्याल त्याच्या हाताला आणि त्याचे हात बाजूला कराल आणि त्यानंतर त्याला असं ढकलून लांब पळून जाल. करून बघूयात का आपण ही गोष्ट? आता ह्या दोघीच जणी ही गोष्ट करून बघतात तर ती गोष्ट एकदम परफेक्ट होत असते. सायली हे सगळं करताना त्यांना सांगत असते की आणा हातवरती, करा परफेक्ट, जोर लावा, असं म्हणतात आणि प्रतिमात्या एकदम परफेक्ट ती कृती करतात. पुढे सायली म्हणते, बरोबर, अजिबात घाबरू नकात, आता आपण दुसरी कृती करूया. आता जर का महिपत तुमच्यासमोर काठी घेऊन जर आला तर तो तुमच्यावर दोन प्रकारे हल्ला करू शकतो. एकतर तो समोरून वार करेल किंवा तो बाजूने वार करेल. तर आता तो कसा चुकवायचा? त्याने जर समोरून वार केला तर तो पटकन चुकवायचा आणि पळून जायचं. त्याने जर का बाजूने वार केला तर पटकन खाली बसायचं आणि तो वार चुकवायचा. समजेल का तुम्हाला? आपण आता हे करून बघूयात का? असं म्हटल्यानंतर सायली पुन्हा काठी घेते आणि पुन्हा प्रॅक्टिकली ती गोष्ट करते आणि म्हणते की, बघा मी आता जोरात वार करणार आहे. आता लगेच प्रतिमात्या बरोबर त्या सगळ्या कृती करतच असतात. आता सायली पुढची कृती करूया म्हणते.
सायली प्रतिमा त्यांना सांगत असते, महिपत जर का आता तुमच्यावरती बंदूक घेऊन आला आणि त्यांनी तुमच्यावर बंदूक रोखली तर आता तुम्ही पुढे काय कराल हे मी तुम्हाला सांगते. म्हणून हाताची साईन वगैरे करून सायली प्रतिमा त्यांना सांगत असते की आता बघा तुम्ही काय करायचं ते. त्याला असं भासवाल की त्याच्या मागे कुणीतरी आलंय म्हणून, आणि तो जेव्हा मागे बघेल तेव्हा पटकन त्याच्या हातावरती एक फटका मारायचा आणि तुम्ही तिथून पळून जायचं. आणि तिथे जर का एखादं लाकूड ओंडका काही पडलेलं असेल तर तेही त्याच्या हातावर माराल आणि तिथून लांब पळून जाल. ठीक आहे, करायचं का आपण असं म्हणून पुन्हा एकदा हे आपण गोष्टीचं ते एकदा प्रॅक्टिकल केलं जातं. आता सायली म्हणते, व्हेरी गुड, खूप छान केलं तुम्ही प्रतिमात्या. आता जर महिपत तुमच्या मागच्या बाजूनं आला आणि तुमचा गळा त्याने अशा प्रकारे घट्ट धरला तर तुम्ही काय कराल. त्याने ज्या हाताने तुमचा गळा धरलाय ना त्याच हाताने तुमचा हाताचा कोपर त्याच्या पोटामध्ये जोरात मारायचा आणि तुम्ही तिथून पळून जायचं. आपण एकदा ही गोष्ट करून बघूयात का. आता पुढे सायली प्रॅक्टिकल करते, म्हणते मी तुमचा घट्ट गळा आवडते आता त्याच हाताचा कोपरा तुम्ही मला मारा. आता ते सेम प्रॅक्टिकल तसं केलं जातं. पुढे प्रतिमा तसं मारतात आणि म्हणतात, लागलं नाही ना गं सायली बाळा. तर सायली म्हणते, नाही आत्या तुम्ही खूपच छान करताय, मी तिथे सगळेजण असणार आहेत. आणि प्रतिमा त्या संपूर्ण आवारामध्ये आपण CCTV कॅमेरे लावलेले आहेत. ज्या ज्या झाडांना कॅमेरे लावलेले आहेत ना तिथे आपण पांढऱ्या रंगाची खून पण करून आणणार आहोत. शक्यतो पोलीस करणार आहोत. जमलं तर प्लीज महिपतची सगळी कबुली तुम्ही त्या झाडाच्या अलीकडेच घ्या, म्हणजे सगळं काही रेकॉर्ड होईल. तसंच एका बाजूला दाटझाडी आहे, तिथे अजिबात जाऊ नकात. एक पायवाटसुद्धा आहे तिथे आणि एक विरळ पण झाडी आहे, तिथं तुम्ही जाऊन लपू शकता. आता हे सगळं सायली सांगत असते आणि त्या ऐकून हो म्हणत असतात. सायली पुढे म्हणते, आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण सगळे तिथं असणार आहोत आणि सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आता सायलीबाईंनी तर इथं खूप छान ट्रेनिंग दिलेलंच असतं प्रतिमांना. आता बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. आता इथे तर हा भाग संपूर्ण संपलेलाच आहे, पण उद्याचा भाग अतिशय थरारकच होणार आहे का. तर तो म्हणजे की उद्याच्या भागामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की आता तिथे रात्र झालेली असते आणि रात्री अर्जुन आणि या सगळ्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं आणि तिथे महिपत येतो आणि अर्जुन सांगतो की ऐक महिपत आला, आता आत्याला यायला सांग. आणि तिथे सगळे CCTV कॅमेरे तर लावलेलेच असतात. आता प्रतिमा ते येतात आणि म्हणतात की तुला तुझ्या सगळ्या कर्मांची शिक्षा तर द्यायचीच आहे आणि आत्ता मला ती दाखवावीच लागेल. 22 वर्षांपूर्वी याच झाडीत तू माझ्यावरती हल्ला केला होतास ना. महिपत म्हणतो, 22 वर्षानंतर या जागेत येऊन तू आता माझ्या हाताने मरणार. 22 वर्षापूर्वी राहिलेलं काम मी आता पूर्ण करणार असं म्हणतो. आणि आता महिपत आणि प्रतिमा त्या दोघे आमने-सामने दाखवलेले आहेत आणि इथेच हा भाग संपतो. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. लाईक केलं म्हणजे असेच व्हिडिओ बनवण्यासाठी उमेद येते आणि सबस्क्राईब जर केलं तर माझा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी मला तुमचा सपोर्ट मिळेल. तेव्हा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत बाय.